कालकथित लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीनं 100 किलो जिलेबीचं मोफत वाटप. माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 100 किलो जिलेबीचं मोफत वाटप करण्यात आलं. श्रीमती रेखा विवेकरावजी कांबळे आणि युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या दिनानिमित्त 100 किलो जिलेबीचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम आरपीआय आठवले गट आणि स्वर्गीय विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं करण्यात आला. आरपीआयचे नेते पोपटराव कांबळे यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संतोष जाधव, विक्रांत वाघमारे, सचिन सकटे, अविनाश कांबळे, योगेश कांबळे, अभिनव कांबळे, संतोष कांबळे, अजय वाघमारे उपस्थित होते. आज देशाला स्वतंत्र होऊन 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना सर्व रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आणि आमचे मातोश्री रेखा विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट निमित्तानं आम्ही ठरवले की सर्व लोकांना तोंड गोड करायचं म्हणून एक 100 किलो जिलेबी वाटपचा कार्यक्रम विक्रांत वाघमारे आणि आमचे युवा नेते श्वेतपद्म विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू केलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करत असताना लोकनेते, दलिताचे कैवारी, कालकथित विवेकरावजी कांबळे साहेब चॅरिटेबल संस्था या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे उपक्रम राबवत आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये इथून पुढे हेच कार्यक्रम आम्ही विवेक कांबळे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून चालू करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज 15 ऑगस्ट 2024 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा व युवा आघाडी, कालकथित विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मिरजेतील सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आमच्या मातोश्री आम्ही सर्वजण मिळून आज येथे 100 किलो जिलेबी वाटप केले आहे. याचा सर्व मिरजेतील लहान मुले, मुली सर्वजण याचा लाभ घेत आहेत. जय भीम, जय भारत.